जय भैरी भवानी माझे उद्या संभाल करा आता 5 वर्षांनी जातो हे करतो गोंधळ घालायचं आपल्याला मान्य करून घे काय चुकवा झाल्या शेती बक्षी आज कोणाला कुठल्या गोष्टी जनतेचा पण आज 50 वर्ष गोष्टी या गोष्टी झाल्या 50 वर्षापुढे नाव वाढून घेतो आपण पुढे आपण काय तरी आडवेळी दूर कर पाणी जर आला पाहिजे आम्हाला दर्शन दिलं पाहिजे हा मोठा त्याच्याकडे प्रश्न आहे त्याप्रमाणे आपल्याला दर्शन दे आणि सुखाचे सांभाळ करून आपण उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करून घे सर्व गोष्टी सांभाळ भैरी भवानी माते की जय मामय सोनसागरी माते की जय रवनाथ बुवा की जय जय बजरंगबली की जय गजानन महाराज की जय। जय जय विचार कंदर बाबा वातावरण पाठवून काय ते भक्ती कर त्यातून आपण आपलं कुठल्याही गोष्टी निर्णय पडता कामा आता बरोबर मार्ग मिळवून दिले त्याचा बरोबर मार्ग मिळवून द्या सर्व गोष्टी सांभाळ करून सुखाचा मार्ग मिळून सर्वांची असते आपला कार्यक्रम चांगल्यापर्यंत पुन्हा
जी गाडी असेल ती बाजूला कर, शिवाय गाडी असेल ती बाजूला कर, होणारा त्रास सगळा बंदोबस्त करून किंवा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम इथं पाहिजे, गोंधळाने पण गोंधळ व्यवस्थित घातला पाहिजे. शिवाय गाडी असेल ती बाजून देणे घेणे बोलणे चालणे काय चालचूक झाली असेल ती माफ कर आणि गेल्या कार्यक्रम ठिकाणी सांभाळ. शिवाय गाडी असेल ती बाजूला कर, मोकळी कर, सांभाळ. भावा तुला तर रोग दिलेला आहे पाहिजे, घरचे कुटुंब सरपायचं पाहिजे आलेलं पाहिजे, मंडळाचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित पार पडला पाहिजे. कुठे राहता का म्हणजे जी गाडी असेल ती बाजूला, कुठे राहता म्हणजे आपल्या भावाची करते भावाची गाडी असेल ती बाजूला करून जागे ठिकाण मालकासकट गाडी असेल ती बाजूला कर आणि जो काय विषयाची ताब्यात घे बंदोबस्त आणि जो कार्यक्रम आहे तो औषध पार पाड, मोकळी कर, सांभाळ. बघा जय बाबजीवर राजा वर संभाल करा. आपली तिचे पोट वगैरे उभे राहिलेले आहे, तुझा वंशावर उभा राहिलेला आहे. कशासाठी का आज 5 वर्ष गोंधळ घालतो, 50 वर्ष पूर्वी झालेले आहे. तिच्यावरती विचार करणार होता, पण आज गोंधळाला उभा राहून कुठल्याही गोष्टी नंदन नेतार बरकतीचा मार्ग बोलणार.
गोंधळाचा कार्यक्रम इथे आमच्याकडे चालला हा कशासाठी घालतात आणि ह्याची परंपरा केव्हापासून चालू झाली आहे? हा जो गोंधळ आपण जो घालतो आपल्या बहिरी भवानीचा किंवा कुलदैवतेचा, हा गोंधळ कोणाचा आहे? भवानीचा गोंधळ आहे. हा गोंधळ आता तुम्ही विचारलं का घालतात, हां तर आपल्या जी भावकी आहे किंवा कुटुंब आहे त्यांच्या कुळाचं ती रक्षण करते कुलस्वामीने. मग तिला अनंत नाव आहे, कुलस्वामीने आहे, कोण कुलदैवत बोलते, कोण भवानी बोलत आहे. ते आपल्या कुळाचं रक्षण करते, उद्धार करते. त्यासाठी आपण आपल्या कुळावरती जी छत्रछाया राहावी त्यासाठी आपण अखंड भावकी म्हणा किंवा लग्न ज्यावेळी होतात त्यावेळी म्हणा किंवा गावदेवीचे अखंड गावाला सुपत्ती लावावी म्हणून काय काय गावामध्ये गावदेवीचा गोंधळ होतो. त्यासाठी ही सगळी भावकी एकत्र जमून हा आपल्या कुलस्वामिनीचा गोंधळ घालतात. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार व्हावा ह्यासाठी. ठीक आहे. ही एक परंपरा पण आहे, हो, त्याचबरोबर ही एक कला पण आहे गोंधळ. ही तुमच्या पिढ्यानपिढ्या चालू झाली. आमच्या पिढ्या म्हणजे साधारण तुम्ही किती पिढ्या गोंधळाचा प्रकार? बरीच वर्ष जवळजवळ आता आमची एक 7-8 पिढ्या गोंधळाच्या माध्यमातून गेलेल्या आहेत. आता काही लोक म्हणजे पुस्तकी ज्ञानाप्रमाणे, काही लोक बोलतात की छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला गेले प्रतापगडावरती, त्यावेळी गोंधळ कोणाचा घातला? आई भवानीचा, तुळजाभवानीचा. त्याच्यानंतर दुसरं आपल्या पुस्तकी ज्ञानमध्ये ज्यावेळी कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे ज्यावेळी कोंढाणा सर करायला गेले त्यावेळी पहिला गोंधळ कुठे घातला? कोळीवाड्यावरती आई भवानीचा गोंधळ घातला आणि मग कोंढाणा किल्ला सर करायला गेलेले आहे. पण ही गोंधळाची प्रथा तेव्हापासून सुरू नाही झालेली. भगवंताने भवानीलाच वरदान का दिलेलं आहे ह्या गोंधळाचं? हा गोंधळ कोणाचा घातला आहे आपण आता? आपल्या कुळदेवतेचा, भवानी. मग ह्या भगवंताने तिला वरदान कधी दिलं आहे? आता तुम्ही विचारला ही गोंधळ कधी? हा ना तुम्ही चालू केलेला ना आपल्या पूर्वजांनी चालू केलेला आहे ना ते पुस्तकी ज्ञानाप्रमाणे. हा गोंधळ जो सुरू झाला अनादिकालापासून ही गोंधळाची प्रथा चालू आहे. आता अनादिकालामध्ये कशी? अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुरमर्दुनी लागुनी त्रिवेणी तापाच्या करास कारणी भक्ता लागे पावसी तू निर्वाणी आईचा जोगवा मागेन दैत्य सारुणी माळ मी घालीन नवविधी भक्तीच्या करीन नवरात्री करुण पोटी मागेन ज्ञान सुपात्री आईचा जोगवा मागीन गाई तुझा जोगवा मागीन आई तुझा मांडमी भरीन गाई तुझी दिवटी पाजळीन. हा गोंधळ अनादिकालापासूनचा. आता अनादिकालमध्ये कशी? ज्यावेळी महिषासूर राक्षसाने भगवान शंकराची उपासना केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलेलं आहे. काय? की मला कोणाच्याही हातातून मृत्यू नाही झाला पाहिजे. आता देवांच्या जेव्हा भोळ्यामध्ये शंकर त्यांनी महिषासूर राक्षसाला वरदान दिलं की तुझा कोणाच्याही हातून मृत्यू होणार नाही. त्याच्यानंतर भगवंताने सांगितलं ज्यावेळी तू मातशील, तुला मी दिलेल्या वरदानाचा ज्यावेळी मात चढेल त्यावेळी एका स्त्रीच्या हातून तुझा वध होईल असं भगवान शंकराने त्याला सांगितलं. ज्यावेळी ह्याला वरदान मिळालं त्यावेळी हा देवादिकांना गोरगरिबांना होता तो त्रास द्यायला लागला. मग सर्व देव उठले आणि कोणाजवळ गेले? भगवान शंकराजवळ गेले. त्यांनी सांगितलं तुमची कोणीही उपासना करावी, तुम्ही वरदान द्यावं आणि त्याचा त्रास देवादिकांनी भोगावा किंवा त्याचा त्रास गोरगरिबाने. आता फॅट निघाले. नवरात्रीमध्ये आपल्या ज्या महिला मंडळ आहे ते नवरात्रीमध्ये 9 दिवस वेगवेगळ्या साड्या बदलतात. पेपरला पण बातमी असते आज देवीच्या साडीचा कलर पांढरा आहे, उद्या देवीच्या साडीचा कलर हिरवा आहे. देवीला साड्या बदलायला वेळच नव्हता. त्या 9 दिवसामध्ये देवीने 9 रूपं बदललेली आहेत आणि शेवटचं रूप म्हणजे तिचं महिषासूरमर्दिनी. त्यावेळी महिषासूर किती दिवस युद्ध केलं? 9 दिवस 9 रात्र युद्ध केलं आणि 10व्या दिवशी आपण काय साजरा करतो? विजयादशमी म्हणून साजरी करतो. आता ह्या व्यापाऱ्याने काढलेला धंदा म्हणून 9 दिवस 9 बायका साड्या बदलतात. देवीने साड्या बदललेल्या नाहीत, देवीने बदलली ती रूपं बदललेली आहेत आणि 10व्या दिवशी महिषासूरमर्दिनीचं रूप घेतलं. आता हा काकडा बनवला आपण, ही दिवटी आहे ना, नागमणी दिवटी, आणि ह्याच्यामध्ये काय आहे? काकडा आहे. हा काकडाच का? ह्याला असं मशाल टाईप तुम्ही रुमाल बांधून पण दिवटी पेटवू शकते.
पण हा काकडाच का केलेला आहे? ज्यावेळी अंधार पडला त्यावेळी महिषासूरमर्दिनीने आपल्या साडीचा पदर फाडला आणि त्याचा काय तयार केला? काकडा तयार केला. आता ही लोखंडाची ड्युटी का? हिला दुसरी का ड्युटी नाही लावली तुम्ही? माणग्याची पण लावू शकता, कुठल्याही झाडाची काढून का? तिच्या हातामध्ये जो त्रिशूळ असतो त्या त्रिशूळाला हा काकडा बांधते आणि त्याच्या उजेडाने महिषासूर राक्षसाचा वध करते. त्यावेळी भगवंताने महिषासूरमर्दिनी म्हणजे भवानीला वरदान दिलेलं आहे की जोपर्यंत चंद्रसूर्य तारे चालू आहेत तोपर्यंत या भूतलावरती ज्या ठिकाणी शुभमंगल होईल त्या ठिकाणी तुझ्या नावाचं जागर होईल. म्हणून बरेचसे देवळामध्ये नवरात्रीमध्ये 9 दिवस गोंधळ चालू असतो. हे दिलेलं भवानीला वरदान आणि तेव्हापासून चाललेली ही गोंधळाची प्रथा आहे. नाव गजानन यशवंत गडदे, पडवे. आमच्या पडवे तवसाळ पडवे गावचा हा सुवर्ण महोत्सवी गोंधळ होतोय आणि ह्या गोंधळाच्या निमित्तानं पाहिजे लोकांपर्यंत आपला इतिहास का किंवा गोंधळाची प्रथा, गोंधळ का घालतो हे सर्वांना ज्ञात व्हावं त्यासाठी हा आम्ही प्रयत्न करत आहे. आमचं मूळ गाव हे नांदिवडं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आमचे पूर्वज शिरधनकर त्यातील काही पराक्रमी शूरवीर यांची निवड जयगड किल्ल्यावर झाली. जयगडला जे किल्ल्यावर जात होते त्यांना गडदे म्हणून संबोधू लागले. तिथपासून आम्ही गडदे म्हणून ओळखले जाऊ. आजही नांदिवडे या गावी गडदे आहेत. काही लोक जयगडला गडावरती स्थायिक झाले. त्यानंतर जयगड खाडी पलीकडे म्हणजे तवसाळला एक विजयदुर्ग किल्ला म्हणून बांधला गेला. बरोबर. आणि त्या किल्ल्याची जबाबदारी आमचे पूर्वज नारायण खोतबावा ज्यांना म्हटलं जातं, जे रोहिल्यामध्ये आहे, म्हणजे त्यांची समाधी आहे किंवा त्यांचं स्मृतिस्थान आहे. आणि त्यांचे वडील बंधू बापजीवीर यांना आता बापजीवीर म्हणून संबोधलं जातं. तिथे त्यांचं छोटेखानी समाधीस्थान पण झालेलं आहे आणि तिथे त्यांची पत्नी सती गेली, तिचंही सतीस्थान तिथे आहे. आता या गडाची जबाबदारी त्यांना वीरमरण आलं. ते या गडाचं संरक्षण करत असताना यवनांचं आक्रमण झालं. मुठभर सैन्याविषयी निकराची झुंज दिली. शेवटी यवनांचा परिपत्ती केलं त्याने आणि त्यांना पळवून लावलं. पळवून जाताना त्या सैन्याची दानादान उडाली आणि वाट सुटेल ते पळू लागले. त्यातलं अर्ध सैन्य जे आता तवसाळ म्हणून गाव मानलं जातं, रोहिले खुर्द, पहिला रोहिले आगर म्हणायचे, त्या रोहिले आगरमध्ये कडून पळाले. तर काही काताळी मार्गे पळाले. त्यावेळेला सीमेबाहेर आमच्या बापजीवीरांनी त्यांना हाकाळून लावले आणि त्यांचेच बंधू नारायण राव यांनी मोहितेवाडी मार्गे पळालेल्या सैनिकांना म्हणजे पळवून लावलं. असं होत असताना एवढं मोठं युद्धात त्यांच्या अंगावर असंख्य वार झाले आणि विजय मिळून आणि शत्रू सैन्याला परतावून लावून परत येत असताना तवसाळ गडावरती म्हणजे जो विजयदुर्ग आता म्हणून संबोधला जातो त्या गडावरती परत येत असताना असंख्य जखमांमुळे क्षीण होऊन नारायणराव रोहिले मोहितेवाडी इथे आता त्यांचं जे स्थान आहे नारायण खोतबावा तिथे ते धारातीर्थी पडले. तसेच आमचे बापजीवीर
हे काताळ्यामागे पिटाळून लावून यवनानं पिटाळून लावून ते परत येत होते. ते परतत असताना अगदी हाकेच्या अंतरापर्यंत तवसाळगडीच्या हाकेच्या अंतरापर्यंत ते परत आले आणि तिथे परत येत असताना गडाशेजारीच त्यांना वीर मरण आलं. त्या स्थानी त्यांची आजी एक ठिकाणी समाधी स्थळ आहे आणि तिथेच त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी ह्या सती गेल्या. त्यांचंही स्थान तिथे आहे. आज तवसाळ पडवे येथे कोणतं लग्न कार्य किंवा कोणतंही आनंद कार्य वगैरे काही असेल तर ह्या स्थानांना फार महत्त्व आलेलं आहे. फक्त गडदेच त्यांना श्रद्धांजली किंवा मानपान देतात असं नाही, तर इथे राहणारे प्रत्येक कुटुंब सुर्वे, गडदे, मयेकर, इतर जे आहेत भंडारी समाजाचे किंवा कुणबी समाजाचे, मराठा समाजाचे, हेही लोक त्यांना मानपान म्हणून विडा अथवा गावठी भाषेत ज्याला उल्फा म्हणतात असं मानाचं पान त्यांना अर्पण करतात आणि कार्यसिद्धी जाण्यासाठी त्यांना प्रार्थना करतात. माझं नाव प्रीती प्रकाश कोळेकर. मी ह्या घरची माहेर बशीन शकुंतला परशुराम गडदे. आपल्याकडे ही गोंधळाची प्रथा आहे. आज 50 वर्ष पूर्ण झाली. तवसाळ पडवे या दोन्ही गावातील गडदे भावकीचा 50वा सुवर्ण महोत्सवी भैरीदेवीचा गोंधळ. खरं म्हणजे या सर्व गडदे परिवाराचं म्हणजे तवसाळ पडवेमधील गडदे परिवाराचं कौतुक केलं पाहिजे की आपण या 50व्या वर्षात आपला आराध्य दैवत असणाऱ्या भैरी मातेचा गोंधळ आम्हा तवसाळ पडवे ग्रामस्थांच्या साक्षीने आपण इतिहास करत आहात. खरं म्हणजे जगाची आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल चालू असताना सुद्धा आपण तवसाळ पडवेमधील गडदे भावकीने हा आपली कुलदैवत असणाऱ्या भैरी देवीचा गोंधळ आणि या गोंधळाची परंपरा ही अविरतपणे चालू ठेवलेली आहे. आणि ही परंपरा चालू ठेवत असताना आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींबरोबर काल आपण आयोजित केलेली श्री सत्यनारायण महापूजा आणि आजचा गोंधळ यामध्ये तरुण पिढीचा जो स्थानिक आणि मुंबई पुणे पातळीवरचा आपला इथं उत्साह दिसतोय तो खरोखर कौतुकास्पद आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्व गडदे परिवाराची कुलदेवता
भैरीभवानीच्या मातेने अशीच सर्वांगीण प्रगती होत जावो अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो। तुम्हा सर्व गर्दे परिवारांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपला हा पंचवार्षिक जो गोंधळ आहे तो त्रैवार्षिक गोंधळ म्हणून भविष्यात आपण साजरा करून त्या निमित्ताने या तवसाळ पडवे दोन्ही गावातील गर्दे परिवार आणि त्याचबरोबर आमच्यासारखे सर्व तवसाळ आणि पडव्यातील ग्रामस्थ मंडळी आणि सगळे सोयरे या निमित्ताने देवीच्या नावाने होणाऱ्या गोंधळाच्या निमित्ताने आपण सर्व परस्परांना भेटत असतो आणि हीच अशीच वारंवारची आपली भेट अशीच होत राहो अशी सुद्धा आपल्याला एक विनंती करेन। पुन्हा तवसाळ आणि पडवे गर्दे परिवाराला तवसाळ आणि पडवे ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। उपस्थित सर्व भैरी भैरवानीचे भक्तगण यांचं मी इथे स्वागत करतो। आज आमचे गर्दे परिवारातर्फे हा समारंभ आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक 3 वर्षांनी होतो, पण मोठी मला का उद्या आता 5 वर्षांनी होणार आहे ते मला नक्की माहीत नाही आहे। असेच तुम्ही हजर राहा आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा द्या एवढं बोलून मी तुमचे आभार मानून स्वागत करून थांबतो। जय भैरी भवानी जय, अमय जोधागिरी माते की जय, हनुमान जी महाराज की जय, गणपति महाराज की जय।